आतिश दादा पाटील देखील उपस्थित आहेत. वन ऑफ द ग्रेट बॅटर भिवंडी मधले आणि त्यांचाही आपण सन्मान करूया. मी वेदर्श पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आतिश दादांचाही सन्मान करायचा आहे. कारण भिवंडीचं क्रिकेट लेफ्टी बॅटर म्हटलं तर फार कमी अशी नावं समोर येतात. पण ॲज अ लेफ्टी बॅटर ज्याने नेहमीच भिवंडीचं ग्रामीण क्रिकेटही गाजवलं, भिवंडीचं सिटी ओपन फॉर्मॅटही गाजवलं, ते नाव म्हणजे आतिश पाटील. आणि आज टीममध्ये अवेलेबल नाही आहेत, बट ॲज अ ऑडियन्स ते सपोर्ट करण्याकरिता आले. दादा आपलंही हार्दिक स्वागत आहे. तसेच आणखीन एका गोष्टीचा उल्लेख जेव्हा मानकोली टीम खेळेल तेव्हा आपण त्या गोष्टींची चर्चा करणार आहोत, त्या आधी करणार नाही आहोत. मॅचकडे आपण वळूया. कौशल पाटील बिग मॅन बॉलिंग मार्कवरती तयार होतो आणि तसा समवेत जर आपण विचार केला तर आज वर्ल्ड टीम देखील आपण पाहिली तर प्रॉपर टीम आहे. कारण बहुतांश स्पर्धेमध्ये मी पाहतो की काही प्लेयर अनअवेलेबल असतात, काही अवेलेबल असतात, पण आज तसं काही नाही आहे. आज फक्त जर आपण आतिशला सोडून दिलं तर त्या व्यतिरिक्त या सीझनमध्ये जे कंटिन्यू खेळत आलेत ते सर्व खेळाडू अवेलेबल आहेत. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि हर्षद हलका स्लिप तिथे झाला आणि सिंगलने ऑफ द मार्क झालेत बॅटर अजय पाटील. खरं तर अजय पाटील बरोडीसाठी फार चांगला खेळ अजयचा देखील नेहमीच राहिला ग्रामीण गटामधनं आणि आजही त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन्स भरपूर साऱ्या आहेत. नुकताच याच क्रीडांगणावरती जी स्पर्धा झाली तिथे भरोडी टीमच चॅम्पियन होती आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अजय पाटील होता. आता बॉल हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला हर्षद, मिस्टेक होणार नाहीये. विकेट, झटका पंगला, बॅटर बाद झाला धीरज भोईर. चला न्यू बॅटर लवकर पाठवा, विनंती असेल. आणि नवीन फलंदाज दाखल होतात क्रमांक 3 वरती. प्रेम पाटील क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्याकरिता. आणि या हंगामामध्ये खरं तर जो यतीन मडवीने खेळ केला अगदी कौतुकास पात्र. कारण एवढे वर्ष खरं तर जर आपण विचार केला हा सीझन या आधीचे सीझन जर आपण उचलून पागले तर मोस्ट ऑफ टाइम्स यतीनचे प्रयत्न राहायचे अक्रॉस द लाईन आपणही खेळूया, शफल आपणही खेळूया. बट या सीझनमध्ये त्याने जो विचार केला की आपण आपल्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथवरती खेळूया, जी आपली ओळख आहे बॉलच्या मेरिटवरती खेळणं. आणि हे सर आता की खेळाडू म्हणून तुमची क्षमता काय आहे, तुमचा प्लस पॉईंट काय आहे तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि अबिलिटीजवरती खेळाल ना तर नेहमी तुमचा चांगला खेळ होईल. कारण एक खेळाडू म्हणून अन्य खेळाडू काय करतात त्याकडे तुमचं लक्ष नसायला हवं, तुमचं लक्ष याकडे असायला हवं की माझी अबिलिटी काय, माझ्याकडे प्लस पॉईंट काय, माझी खास बात काय. या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॉपरली ओळखाल ना तेव्हा तुम्ही नेहमी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ कराल. आता येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे प्रेमनेही केला, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे आला नाहीये. डॉट बॉल येतो. सुरुवात चांगली आहे वर्ल्ड टीमसाठी. कारण पगले 3 चेंडू जर आपण पागले तर फक्त एकच धाव आणि त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील काढली आहे बॉलर कौशल पाटीलने. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह, कव्हर्सला फिल्डर, चान्स नाहीये. इनफिल्डला तर क्लिअर केलंय, बॉल चाललाय डीप कव्हरला आणि अखेरता जर आपण पाकले तर बॉल फील्ड झाला आणि नो बॉल. आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील झाला, नो बॉल देखील आहे. नेक्स्ट बॉल आता फ्रीड देखील असेल. सध्या सगळीला बिगमॅन कडून मिस्टेक झाली, नो बॉल पडला आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीड असेल. फ्रीड असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती प्रेमनाथ पाटीलच आहेत. मॅचकडे आपण वळूया.
बघा सुरुवात जर आपण पाहिली नो बॉल जरूर पडलाय बट स्टार्ट ज्या प्रकारे एक्सपेक्टेशन्स होत्या धीरजकडून त्या एक्सपेक्टेशन्स त्याने पूर्ण केल्या नाही आहेत. तो लवकर बाद झाला. हा देखील फुल टॉस होता बट त्याचा फायदा घेऊ शकले नाही आहेत बॅटर प्रेमनाथ पाटील. आणि स्कोर कार्ड आता या सिंगलचा 6 याने टीम टोटल आता 5 वरती 5 ऑन द बोर्ड. कारण बघा जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता ते पहिलं सत्र असू द्या अथवा दुसरं सत्र असू द्या पार्टनरशिप या शब्दाला फार मोठी किंमत नेहमीच लागलेली आहे. तुम्हाला मिळून खेळावं लागतं. आता बॅट चालवली आहे अजयने. थिक एज बॉल शॉर्ट थर्डला चालला. बॉल फील्ड केला जातो. इथेही सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. रणगती आतापर्यंत जर आपण पाहिली तर तितकी चांगली नाहीये पण खेळ अजूनही भरपूर बाकी आहे. कारण रन्स बनतात आपण पागल्या मागील सामन्यामध्ये आपण 8 मध्ये 30 धावा चेज होताना पागल्या त्या देखील तो सामना आपण पाहिला की एक चेंडू ठेवून तिथे बाजी मारली. अंतिम बॉलवरती 3 धावा बनला मागील सामन्यामध्ये. महत्वाची गोष्ट की 8 मध्ये 30 बनला. हर्ष पाटीलचा लाजवाब खेळ आपण पाहिला अलिमगड टीम कडून मागील सामन्यामध्ये. आणि इथेही पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 6 आणि एक धक्का लागला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश भरोडी आणि खेळ लागला येत्या 3 षटकांचा. 3 ओव्हरचा खेळ आणखीन लागला. पहिलं षटक चांगलं लागलं कौशल पाटीलचं. एक नो बॉल जरूर पडला बट तरी सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केलेली आहे या पहिल्या षटकामध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्या. आणि बिगमॅन कौशल पाटीलने आजही निराश केलं नाही आहे. ॲज अ बॉलर तो नेहमीच चांगलं कंट्रीब्युशन देतो आणि आजही त्याचा पहिला षटकाचा जो स्पेल लागला फक्त 6 त्याने कन्सीड केल्या आणि धीरज भोईरची एक महत्वाची विकेटही त्याने काढली. दुसरं षटक आता तयार होतो. हर्षद पहिलाच बॉल हर्षदचा वाईड ऑफ स्टंप होता आणि बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्नही झाला आणि दिशा खराब आहे. एक्स्ट्राने ओव्हरला सुरुवात. एक्स्ट्रा रन मिळेल. टीम टोटल जर आपण आता पाकली तर या एक्स्ट्राचा 6 आणि 7 स्कोर कार्ड वरती. यात नंतर होणारा सामना टीम चौथा हिरवा मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट जय हनुमान एकता सारंगाव. स्विच हिटचा फटका आलाय आणि प्रॉपर एक्झिक्युशन देखील आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. येतो हा चौकार. आणि एक विनंती असेल की जी स्कॉर्पिओ एन ब्लॅक कलर मध्ये ठीक बाउंड्री लाईनच्या बाजूलाच उभे आहे. ज्या कोणाची असेल त्यांना विनंती असेल की आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहे. कारण आय थिंक तिचा मिरर रिफ्लेक्ट होतो. सो विनंती असेल ज्या कोणाची असेल. आतिश दादाची आहे. बाउंड्री दरम्यान आली आणि 4च्या 6 टीम टोटल आता 11 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे या पहिल्या 17 मध्ये टीम भरोडीला. जय हनुमान एकता सारंगाव आणि त्यांचा अगेन्स्ट चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता फटका लाजबाब. फटका लाजबाब. हिटमॅनचा स्टाईल मध्ये हा मोठा हिट आला. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरनं षटकार. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव असा बॅटर जसा बॅटमधनं 10 चेंडू 10 षटकार आलेत आणि तोच म्हणजे भरोडीचा अजय पाटील. आणि म्हणून तर त्याला हिटमॅन म्हटलं जातं. कारण तो त्याच्या खेळाने त्याने नेहमीच असा परफॉर्मन्स दाखवला. आणि आजही जर आपण पाहिलं सुरुवात स्लो आहे बट त्यात नंतर या ओव्हरमध्ये हर्षद पाटीलचा अगेन्स्ट आक्रमण आता करतो अजय पाटील. दहा चेंडू 10 षटकारांचा विक्रम याच बॅटरने रचला होता 3 वर्ष आधी मानकोलीच्या क्रीडांगणावरती. ती 2 दिवस स्पर्धा मला अजूनही आठवतं.
आता लॉफ्टेड ड्राईव्ह, वा अजय वा. हा बॉल देखील चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे एका टप्प्याने. आणखीन एक लाजवाब फटका अजय पाटीलचा बॅटमधनं 4. खरं तर मोठे फटके तर येत आहेत, बट माइंडमध्ये ही देखील गोष्ट सुरू असेल की ज्या प्रकारे आपण फील्ड प्लेसमेंट ठेवलेत त्या प्रकारे आपण बॉलिंग करतोय का. कारण जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर लॉंग ऑनला कौशल, त्याचप्रमाणे लॉंग ऑफला आपल्याला यतीन पाहायला मिळतो. मिड ऑफ देखील इनफिल्डमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर इनफिल्डमध्ये, पॉईंट देखील इनफिल्डमध्ये आहे, शॉर्ट थर्ड देखील इनफिल्डमध्ये आहे. बट त्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर बॉलिंग सध्या सगळीला जी होत आहे ती वाईड ऑफ ऑप्स्टम होत आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा अजय आणि टीम भरोडीला मिळतोय. आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 21. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. कारण महत्वाची गोष्ट ही राहते ना की एक बॉलर म्हणून तुमचा प्रयत्न हा असायला हवा की आपण जे प्लॅन बनवलेत ते आपल्याला एक्झिक्यूट करायचे, त्या प्रकारे तुमचे एफर्ट्स असायला हवेत. आता रिव्हर्स स्वीप आणि आताही बॉल गॅपमध्ये जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. अजय पाटील सध्याचा घडीला या ओव्हरला कॅपिटलाइज करतोय. कारण या ओव्हरमध्ये आता या 4च्या साह्याने 19 आल्या आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 25 वरती. फील्डला भेटतोय अजय. कारण त्याने पाहिलंय की ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहे त्या प्रकारे बॅटिंग होऊ शकते आणि आतापर्यंत ते कार्य तो करतोय. कारण आपण पाहिलं या ओव्हरमध्ये की मी उल्लेख या आधी केला की ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहे त्या प्रकारे बॉलिंग होत नाहीये आणि त्याचा पूर्णपणे फायदा आतापर्यंत अजयने घेतला. आणि त्यामध्ये आणखीन भर पडेल का? यस पडेल. मिड ऑफला बीट केलं, बॉल चाललाय लॉंग ऑफला, जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता सलगचा आला हा 3रा चौकार आणि रन्स बनत नाही आहेत, रन्स वाहत आहेत या ओव्हरमध्ये. कारण 4 चौकार, 1 षटकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 29 ऑन द बोर्ड. आता श्री गणेश भरोडीची गाडी बॅक ऑन ट्रॅक. नेक्स्ट बॉल आता इनरज बॉल आता मागे चालला. फायनल एक फिल्डर येतात तिथे, बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ आता समाप्त झाला 2 षटकांचा. बट पॉवर प्ले पूर्णपणे नावावरती टीम श्री गणेश भरोडीचा. कारण पॉवर प्ले मध्ये टोटल रन्स आला 30. आणि मागील ओव्हरमध्ये जे घडलं त्याचमुळे आता या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कौशल पाटील वरती विश्वास दाखवण्यात आला. कारण विकेट हवी आणि ती देखील अजयची विकेट हवी आहे. टीम शिळोमध्ये वळलं, कारण वर्ल्ड टीमला देखील ठाऊक आहे की जर अजयची विकेट आपल्याला नाही मिळाली तर जी बॅटिंग अजय करतोय त्या अनुसरून जर अशाच प्रकारे खेळ लागला तर 5 ओव्हरमध्ये मिनिमम 70 तरी आपल्याला बनताना दिसतील. आणि त्याचमुळे विकेट काढणं ही गोष्ट मॅटर करणार आहे. कारण विकेट येईल तर रणगतीवरती ब्रेक लावला जाऊ शकतो, विकेट जर नाही आली तर त्यात नंतर कार्य अवघड. पॉवर प्ले आता समाप्त झाला. आता फक्त 4 फिल्डर आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतील, त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर डीप मध्ये आहेत. कौशल पाटील या थर्ड ओव्हर मध्ये आणि पहिलाच बॉल स्लो वन होता आणि अजय देखील सरप्राईज झाला. अजय ज्या प्रकारे अजयचा रिॲक्शन तिथे आला, तो रेडी होता की बॉल येईल जलद गतीने. फ्रंट फूट चेक करायचा. 3रे पंच
प्रॉपर बॉल. नेक्स्ट बॉल आणि आता फुल बॉल समोरच्या दिशेने फटका, बट लॉंग ऑनला यतीन आहे आणि बॉल फुल केला जात आहे. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल, आणि सिंगलचा साखे आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 32 वरती. बघा या क्षणाला जर आपण विचार केला तर विकेट हवी आहे टीम वर्ल्डला, आणि त्याचमुळे कौशलला या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आणलं. आणि ही बॅटल फार चांगली. यॉर्कर, क्या बात आहे. कौशल अगदी सन्मान देण्यास भाग पाडलं अजयला. डबलला चान्स इथे घेतला. कौशल नाखुश या एफर्ट्सवरनं, कारण या क्षणाला फक्त एकच धाव तिथे मिळाली असती, पण हलकी मिसफील्ड झाली. त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सने घेतला. यात नंतर होणारा सामना जय हनुमान एकता सारंगाव आणि टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. दोन्ही टीमचा कॅप्टनला मी विनंती करतोय आपण रेडी राहायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. आता बॅकफूट वरती जाऊन स्क्वॅक कट, बट आउटफील्डने दिलाय धोका आणि बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण अखेरता फिल्डिंग चांगली. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इझिली कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील आणि 2चा साखियानं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 36. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बाउंड्री चेक करायची आहे. बघ खेळ कंटिन्यू करा, बिकॉज अजय ट्रॅकिंग एंड वरती राहणार आहे. 4 असतील तर आपण नंतर ते ऍड देखील करू. सध्याच्या घडीला 2 तर झालेले आहेत. चेक आपण करूया. जर बाउंड्री असेल तर त्या रन्स आपण नंतर ऍड करू. खेळ कंटिन्यू ठेवा. आता उडवलाय बॉल आणि हिटमॅनचा बॅटमधनं बिग हिट. वॉट अ शॉट. लॉंग ऑनचा वरनं बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग लॉंग बिग वे षटकार. काय फटका आला. बघा बाउंड्री अजून चेक केली जाते आणि तो निर्णय जसा येईल तसा आम्ही स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. काय फटका आला. दुसऱ्या बाजूने देखील बिगमॅन आहे, बट बिगमॅनचा अगेन्स्ट हा बिग हिट. आणि हा बॉल अगदी स्लॉट मध्येच टाकला अजयचा. आणि भरोडीसाठी ही गोष्ट नेहमीच राहते की हिटमॅन हिट येतो मामला फिट, आणि या क्षणाला हिटमॅन हिट, आणि त्याचमुळे रन्स देखील आता वेगाने येतात. आणि स्कोर कार्ड आता 6चा साख्याने सध्या सगळीला टीम टोटल आहे 42 वरती, बट बाउंड्री अजून चेक केली जाते. बाउंड्री जर नसली तर 42च राहणार आहेत, बट जर असली तर 44 होतील. षटकार तर आला आणि ओव्हरमध्ये चेंडू लागला. शेवटचा एक बॉल अजूनही ओव्हरमध्ये बाकी आहे. बघा 42 ऑन द बोर्ड आहेत. बाउंड्री चेक केली गेली आणि सेफ आहे, म्हणजे 42 असतील. आणि शेवटचा बॉल उंच गेलाय. आता कौशल धावतोय. झेलची शक्यता नाहीये, बट लॉंग ऑनचे फिल्डर अटेम्प्ट करू शकले असते का. कारण जर आपण विचार केला तर पाठमोरी वळत असताना कॅच पकडणे नेहमीच अवघड लागलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 44. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्री गणेश भरोडी. आणि खेळ लागला येत्या 12 चेंडूंचा 1-2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक, आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. आणि तसेच आमच्यामधनं रजा घेतात आज महत्त्वाची उपस्थिती आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेतृत्व, आणि ज्या नेतृत्वाने अनेक नेतृत्व घडवले असं नाव म्हणजे सर्वांनी RC पाटील साहेब. आणि आज साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. जरीमरी माता चषक 2026 मध्ये साहेबांचा पुनश्च एकदा मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि आज साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आहे आणि मी साहेबांना विनंती करतोय की आज आपली ही महत्त्वाची उपस्थिती साहेब नक्कीच राखली, पण या स्पर्धेविषयीच मनोगत आणि तसेच युवा खेळाडूंना आपण मार्गदर्शन करायचं आहे. आजच्या
पवित्र दिवशी आणि विशेषतः मुद्दाम तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो. त्याचं कारण जरीमरी माता चषक आलिमगर यांच्या माध्यमातून 4 आणि 5 मॅचचे सामने आपल्याला सर्वांचे आशीर्वादाने पाहायला मिळालेत आणि या खेळामध्ये जवळजवळ 16 संघ ते लोक खेळणार आहेत. मी मुद्दाम सांगणार आहे की या तालुक्यामध्ये अलिमगडचं क्रिकेटच्या बाबतीत फार लौकिक होतं आणि त्यांना संपूर्ण तालुक्यामध्ये अनेक वेळा चांगल्या बक्षिसी मिळाल्यात आणि त्यांच्या त्या ध्येय धोरण आखून त्यांचं नेहमी सालाबादप्रमाणे ते मॅचमध्ये सहभागी होतात आणि तालुक्यामध्ये नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. मी सर्वांना विनंती करणार आहे की हा संघ जसं अंतर परराष्ट्रातून आपण क्रिकेटचे खेळ पाहत आहोत आणि त्या मार्गावर आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचं काम तुमच्या तरुण मंडळीपासून उत्पन्न झालेले आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे की क्रिकेटवर प्रेम ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रेम करा आणि नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अलिमगडचं नावलौकिक वाढला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा सर्व सहकार्यांना पुढे विनंती करतो. मला आपण सकाळी बोलवलं होतं उद्घाटन करता, परंतु मी येऊ शकलो नाही आणि आता संध्याकाळी बक्षीस समारंभाकरता बोलवलं होतं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ग्राउंडवर आपण अगोदरच बुकिंग करून आणि जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त संघ सहभागी होते अशा पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. क्रिकेटवीरांना पुन्हा विनंती करतो, क्रिकेट ज्या दिवशी खेळायचं असेल त्याच दिवशी तुमची प्रॅक्टिस असते, म्हणून संपूर्ण वर्षभर तुमची प्रॅक्टिस दिसत नाहीत. कारण ती जर दिसली असती तर जे आता बॉल वरून आले एकाला पण झेलता आला नाही, याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिसमध्ये फार कमी आहात. तेव्हा सर्व क्रिकेट खेळाडू प्रेमानं मी विनंती करतो की चांगल्या पद्धतीने खेळण्याकरता तुम्ही प्रॅक्टिस ही ठेवलीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुमचा नावलौकिक तालुका अलिमगडचा होता याच पद्धतीने नावलौकिक राहिला पाहिजे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आजच्या प्रसंगी मला आपण बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आणि आम्ही विशेषतः आभारही व्यक्त करतो की आज अगदी
वेळात वेळ काढून ही महत्त्वाची उपस्थिती आर सी पाटील साहेबांनी या स्पर्धेमध्ये दाखवली आणि साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राखली आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन देखील साहेबांनी नक्कीच केलं आणि भरपूर साऱ्या गोष्टींचा उल्लेख साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये देखील नक्कीच केलं आणि साहेबांचा पुनश्च एकदा मी विशेषतः आभार व्यक्त करतोय संपूर्ण झरीमरी स्पोर्ट्स सलीमगड बी टीमच्या वतीनं की आमच्या विनंतीला मान देऊन ही महत्त्वाची उपस्थिती साहेबांनी या स्पर्धेमध्ये दाखवली. आणि तसेच आपण एक शुभ सन्मानही करूया मंचावरती उपस्थित ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी वेदर्श पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान आपण करायचा. आणि मॅचकडे आपण वळूया आणि स्कोर कार्ड जो आहे त्याविषयी देखील मी माहिती पोहोचवतो. टीम टोटल आता 45 ऑन द बोर्ड, 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्लॅन मेस येतो डॉट राऊंड द विकेटने अँगलचा पूर्णपणे फायदा कसं घ्यायचा ते आतिशला देखील माहिती आहे आणि त्याचमुळे राऊंड द विकेट तो बॉलिंग करतो आणि अँगलचा फायदा तो घेतो. पगला वाईट जरूर पडला पण त्यात नंतर जे प्लॅन आहे ते प्रॉपर एक्झिक्यूट करतो आतिश भामरे. कारण अँगलने आपण नेहमीच पाहिलं की विथ द अँगल एक बॅटरला देखील फटका ऑन साईडला फेवर करणं किंवा अगेन्स्ट द अँगल इतकं सोपं नसतं आणि ते आता बॅटरला करायचं जरूर आहे. आता चेंज ऑफ द पेस, स्टॉपेज, फाईन लेग येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट. आता धक्का हा लागला दुसरा आणि महत्वाची गोष्ट की अजय अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच. बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती आशिष पाटील. बघा या क्षणाला जर आपण विचार केला तर सध्याची परिस्थिती जर पाहिली, अजय ज्या प्रकारे खेळतोय सिंगल घेऊन अजयकडे स्ट्राईक देणं तो देखील एक बेटर ऑप्शन असतं. बट नो डाऊट प्रेमनाथ पाटील देखील एक जबरदस्त बॅटर आहेत. बट या क्षणाला मोठे फटके खेळण्याचे वारंवार प्रयत्न तितकेसे चांगले लागले नाही आहेत. कारण त्याचमुळे या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं फक्त एकच धाव ती देखील एक्स्ट्रा आहे, ती वाईटच्या स्वरूपामध्ये आहे आणि त्या व्यतिरिक्त बॅटमधनं एकही रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये नाही आहे. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. टीम चौथा हिरवा मानकोली आणि टीम जय हनुमान एकता सारंगाव. आशिषाला आशिषसाठी देखील कटर जरूर होता पण लाईन खराब आहे, एक्स्ट्रा इथेही मिळेल. बघा 2 वाईट या ओव्हरमध्ये जरूर पडलेत बट प्लॅन चेंज केला नाहीये आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. एक्स्ट्रा मिळेल आणि जय हनुमान एकता सरंगाव टीमचे मॅजिकल प्लेयर मॅजिकल बॅट घेऊन जे नेहमीच बॅटिंग करतात आणि त्यांची मॅजिकल खेळी याच क्रीडांगणावरती याआधी आपण पाहिलेली आहे, असे निलखंड पाटील यांचं देखील आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आणि निशाणा जर सटीक बसला असता तर थोडं क्लोज नक्कीच असतं बट लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल दरम्यान नक्कीच मिळेल. जय हनुमान एकता सारंगाव टीम खेळणार आहे. त्यांच्या नावामध्येच एकता आहे आणि एकतेचं महत्त्व काय असतं ते त्यांनी नक्कीच या हंगामामध्ये दाखवून दिलं. ज्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवला या संपूर्ण हंगामामध्ये आणि पुढील सामन्यामध्ये ते आपल्याला इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. पण सध्याचा घडीला
आता जर आपण विचार केला तर अजयसाठी एक फिल्डर आपल्याला डीप पॉइंटला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. बट इथे डबल ब्लफ केलं आतिशने. एक फिल्डर डीप पॉइंटला जरूर ठेवला, बट बॉल अगदी स्टंपमध्ये टाकला. मिळेल फक्त सिंगल. एक बॉलर म्हणून डबल ब्लफ करणं देखील इतकं सोपं नाही आहे, कारण सांगण्यासारखी गोष्ट वेगळी असते, बट करताना काही वेगळं करायचं. कारण जर आपण विचार केला तर एक फिल्डर जेव्हा डीप पॉइंटला ठेवण्यात त्याला अजय रेडी होता की आता देखील बॉल वाईड ऑफ स्टंप येईल, पण तसं काही अतिशय नाही केलं. अगदी स्टंपमध्ये बॉल टाकला. आता देखील कटरचा वापर, चेंज ऑफ द पेस जरूर आहे. डीप मिड विकेटचे फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त सिंगल. आतिश भामरेचा पूर्णपणे अनुभव या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण आतिश भामरे हे नाव कोणत्या एखाद्या वर्षामध्ये बनलं नाहीये. गेले कित्येक वर्ष या खेळाडूने भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट गाजवलं, भिवंडीचं सिटी ओपन फॉर्मॅट गाजवलं, आणि त्याचा तो अनुभव आहे ना, तो अनुभव आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. प्लॅन जो बनवला त्या प्लॅनला त्याने बॅक केलं. 2 वाईट जरूर पडले, पण तरी सुद्धा प्लॅन चेंज केला नाहीये. बॅटरला त्यांची खरं तर मानसिकता चेंज करण्यास भाग पडला आतिशने. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन इथेही चांगली आहे, डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त आता झालंय. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. तिसरे पंच, थर्ड अंपायर जोडले जातील आणि चेक केले जाईल की एक्झॅक्टली लाईन ऑफ अटॅक काय होता. लाईन काय होती, कारण ते चेक करायचंय. ऑनफिल्ड डिसिजन तर फेअर आहे, बट त्या डिसिजनला बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एका ओव्हरचा आता खेळ राखला, पण मागील ओव्हर पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट करणारं ओव्हर होतं. कारण 3 ओव्हरपर्यंत जलद गतीने रन्स आला, पण मागील ओव्हरमध्ये बॉलर आता तयार होतोय वैभव पाटील. वैभव आला अंतिम ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आशिष. पहिलाच बॉल, यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ट, झटका आणखीन एक भरोडीला. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर गाडी आता अडकली 49 वरती. हा धक्का लागला तिसरा. अजय नाखुश आहे, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे, बट दुसऱ्या एंडने ती साथ मिळत नाहीये. आता बॅटर दाखल होतो बॅटिंग करण्याकरिता. अजूनही डगआउट मध्ये चर्चा सुरू आहेत की बॅटिंग करण्याकरिता एक्झॅक्टली कोण येईल. आणि हे पहिलं सत्र जसे समाप्त होईल, भरोडी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण वेदर्श पाटीलशी संपर्क साधायचा. विकेट मिळाली, आता बॅटर दाखल झाला विनोद पाटील. विनोद पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात, बट खरं तर जर आपण विचार केला तर मिस्टेक्स एक्झॅक्टली कुठे झाला. मागील ओव्हर आतिश भामरेने जी बॉलिंग केली त्याचमुळे जो सामना वन वे ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकामध्ये, जी बॅटिंग अजयने केली, बट त्यात नंतर आतिश भामरेचं जे षटक आलं त्या ओव्हरने पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला. मोमेंटम आता शेडूमाता वर्ल्ड टीमचा बाजूने, कारण मागील ओव्हर आणि प्लस या ओव्हरमधला एक बॉल आपण जर गेल्या 7 चेंडूंचा खेळ पाहिला तर गेल्या 7 चेंडूंच्या खेळामध्ये टोटल रन्स ज्या आलेल्या आहेत त्या आहेत फक्त 5, आणि आतिशने कन्सीड केल्या 4. आता एक फिल्डर आपल्याला सिली मिड ऑनला देखील पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला, हेच तर कधीपासून अजय सांगतोय की स्ट्राईक मला द्या, आणि अखेरता आता ते केलं विनोदने. सिंगल घेतली जाईल. स्ट्राईक आता अजयकडे आणि सिंगलच्या साखीने टीम टोटल आता 50 अप, 50 धावा स्कोर कार्ड वरती, आणि चेंडू लागले येते 4. अजय पाटील इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय सध्याचा घडीला 39 वरती, आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक
एकही आला नाहीये, पण इथे येऊ शकतोय. चेंडू लागले तर येते 4. अजय खेळतो 39 वरती, स्कोर कार्ड आहे 50. नेक्स्ट बॉल, बॉल हवेमध्ये आहे, पण अजयची पॉवर आहे या फटक्यामध्ये. लॉंग ऑनला क्लिअर केलंय. अखेरता अजयला स्ट्राईक का हवी होती ते त्याने पुन्हा दाखवलंय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सावरनं, येतो षटकार आणि स्कोर कार्ड आता 56 आणि अजय पाटील खेळतोय 45 वरती. फटका जबरदस्त आला, जस्ट शॉर्ट बॉल होता आणि त्याला थेट लॉंग ऑन सावरनं पाठवलं. आणि अजूनही या पगला सत्रामध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीन चेंडू आणखी बाकी आहे. टीम टोटल जर आपण पाहिली तर 56 वरती. बट पहिल्या 3 षटकामध्ये जी सुरुवात होती त्या अनुसरून मी म्हणेन की भरुडी टीम आतापर्यंत थोडी मागे पडली आहे. कारण ज्या प्रकारे बॅटिंग अजयने केली होती, पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारे थर्ड ओव्हर देखील लागलं, कौशलचा अगेन्स्ट देखील जर आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. पण तरी सुद्धा मागील ओव्हर आतिश भामरेचं जे आलं ते फार चांगलं लागलं. आता 45 वरती अजय, लोवा फुल टॉस, प्लॅन मिस, येतो डॉट. महत्वपूर्ण बॉल होता, कारण अंतिम ओव्हरमध्ये हीच गोष्ट तर असते की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आले पाहिजेत. आणि सध्याच्या घडीला हा निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू येतोय. 55 माफी सुद्धा 56 आतापर्यंत बनलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बट वर्ल्ड टीमने कमबॅक चांगला केला, कारण मोमेंटम जो पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे अजय सोबत, टीम भरोडी सोबत होता, तिथे कमबॅक झाला वर्ल्ड टीमचा. बॉल हवेमध्ये आहे, बॉल हवेमध्ये आहे. मिड विकेटला फिल्डर बॉलर दोघे आलेत, बट कॅच पकडता आली नाहीये. 2 धावा होतील कंप्लीट. स्कोर कार्ड आता 58 वरती आणि चेंडू आता लागला शेवटचा 1 या पहिल्या सत्रामध्ये. 58 झालेले आहेत. अजय खेळतोय 47 वरती आणि 1 चेंडू रागला. अर्धशतक तो कंप्लीट करू शकेल का? अर्धशतकापेक्षा ही देखील गोष्ट महत्वाची की अंतिम बॉलवरती जितक्या जास्तीत जास्त येतील तितकं चांगलं असेल भरोडीसाठी. कुठे चर्चा सुरू होत्या 70चा, बट आतिशचं जे 4थं षटक आलं त्याने फार मोठा डिफरन्स क्रिएट केला या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. अजय खेळतो 47 वरती, टीम टोटल 58 वरती. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला फटका आणि या फटक्यासोबत जरीमरी माता चषक 2026 मधलं पकलं अर्धशतक ठोकलं. भरोडीचा हिटमॅन या स्पर्धेमध्येही हिट आहे. पहिलं अर्धशतक ठोकलं त्याने या स्पर्धेमधलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजय पाटील साठी. काय लाजवाब खेळी केली आहे या सामन्यामध्ये अजयने आणि ठोकलं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं. आणि अजयच्या अर्धशतकीय खेळीमुळे या फर्स्ट हाफमध्ये टोटल रन्स बनवलेले आहेत टीम भरोडीने 64 आणि 65चा एक चांगला टोटल त्यांनी सेट केला अगेन्स्ट टीम शेडू माता वर्ल्ड. चला आपण टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन मानकोलीचे कॅप्टन आलेले आहेत. जय हनुमान एकता सारंगावचे कॅप्टन आपण या. चेक आणि हा टॉस करण्याकरिता मी मनसावरनं विनंती करतो सन्माननीय महादेवजी घरत साहेब. साहेबांना मी विनंती करतो, साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. सन्माननीय महादेवजी घरत साहेबांना मी विनंती करतोय, साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस.
टॉस आपण करीत आहोत. कॉल कोण करतो ते फक्त सांगायचं. मानकोली टीमचा कॉल असेल. पाच षटकांचा हा सामना राहणार आहे. सावंत शुभस आपण टॉस करीत आहोत. कॉल मानकोलीचा आहे. सर्वांनी महादेवजी घरात सावंत शुभस आपण हा टॉस करीत आहोत. हेड असा कॉल केला मानकोली टीमचा कॅप्टन. टेल आला. टॉस जिंकला जवान एकता सारंगाव टीमने. साहेबांना विनंती असेल साहेब आपण स्थानवर आणि जेव्हा सामन्याला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जशी होईल सुरुवात आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. आणि एक सूचना आहे मी याआधीही दिली होती की दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्याआधी टीम भरुडीचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील, ज्यांचा स्वीट व्हॉइस आपण मागील इनिंगमध्ये ऐकत होतो. दुपारी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मित्र कुठेही जाऊ नका, आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जन्मन एकता सारंगाव विपक्ष आपण सामना पाहणार होता. चौठारो मानकोली या दोन संघामध्ये. जरेमरी अलिमगड बी आयोजित जरेमरी माता चषक 2026चं हे दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये अपार मेहनत आयोजन कमिटीचे मेंबर वेदर्स पाटील, दीप पाटील, आर्यन पाटील, मेहुल थली, हिमांशू पाटील, अभिषेक पाटील, कौशल पाटील, दीपक पाटील, तेजस पाटील, मोनिश पाटील, चेतन पाटील, रोहित पाटील, सुजय पाटील, हर्षल पाटील, हिरण्य पाटील, नचिकेत पाटील, भाविक पाटील, हर्ष तुकाराम पाटील, दुर्गेश पाटील, राज पाटील, हर्ष पाटील, अजय पाटील, महेश पाटील, मयूर पाटील, मयुरेश पाटील, साजन तांडेल, भूपेंद्र पाटील, शुभम पाटील आणि केतन पाटील यांची पाहायला मिळते. हे आयोजन कमिटीचे मेंबर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर बोलू आपण सामन्याकडे. पहिल्या डावमध्ये हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील याच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीगणेश भरोडी संघाने आपल्या धावपैकीवर एकूण धावा जोडल्या. त्या 64 आणि 65 धावांचं आव्हान इथे मात्र शेलमाता वर्ल्ड संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलागीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये शेलमाता वर्ल्ड संघाकडून आतिश भांबरे विथ वैभव पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न, दांडी गोल. इथं मात्र विकेटचं पतन आपण बघतो. पहिल्या चेंडू पहिला फलंदाज इथे बाद होताना
आतिश भांबरे आणि नितीन मडवी मात्र अर्ध्यावरती डाव सोडताना आपण बघतोय आतिश भांबरे बोलच्या रूपाने बाद होताना आणि पहिल्याच चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. इथे मात्र भरोडी संघाला गोलंदाज अजय पाटील यांनी हिटमॅन ऑफ भरोडी या फलंदाजीमध्ये देखील हिट झाला होता आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील हिट होताना पाहायला मिळतोय. देवा ग्रुप आयोजित जी स्पर्धा याच मैदानावर खेळली गेली होती त्या चषकावर भरुडी संघाने नाव कोरलं होतं. अतिशय चांगलं परफॉर्मन्स भरुडी संघाचं त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं आणि अजय पाटील त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळला होता. मालिकेचं पारितोषिक त्याने पटकवलं होतं. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळत होती. इथे देखील या स्पर्धेमध्ये ते सातत्य पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय धनेश. पहिले चेंडू पहिला फलंदाज आतिश भांबरे हा शून्यावर बाद झालेला आहे. इथे मात्र एज मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. इष्टरेषेच्या मागे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धनेश या सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट देखील ओपन करताना 65 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय शिलोमाता वल हा संघ. शिलोमाता वल ज्याने हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर भिनार चषकावर नाव कोरलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो भरुडी संघ. भरुडी आयोजित देवा ग्रुप भरुडी आयोजित चषकाचा विजेता संघ हा संघ राहिलेला आहे. अजय पाटील बॉलिंग ड्रायव्हर फलटण गोलंदाज पावल्याचं पहिलं षटक हाताळताना पिवनचं पहिलं षटक जबाबदारी त्याच्यावर सुपर ठेवलेली आहे. यावेळी सामना करेल अजय पाटीलाचा फलंदाज नितीन मडवी. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिनू निघून जातोय स्क्वेअरिंग रिझन मधून सीमा पार एका टप्प्याने हा चौकार. आज नक्कीच T20 विश्वचषकामधील सेकंड सेमीफायनलचा सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल इंग्लंड विरुद्ध इंडिया. आणि अगोदर आपण बघितलं T20 विश्वचषकामध्ये एक इतिहास घडलेला आहे. ज्या संघाने सेमीफायनलचा सामना जिंकला इंग्लंड विरुद्ध इंडिया असे 2 वेळा सामने झालेले आहेत. आणि ज्यावेळी इंडिया संघ जिंकलेला आहे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध त्यावेळी विश्वचषकावर देखील इंडिया संघाने नाव कोरलं. तर आणखीन एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ज्यावेळी इंडिया संघाला इंग्लंड संघाने सेमीफायनलमध्ये हरवलेलं आहे त्या संघाने देखील T20 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. हा इतिहास नक्कीच राहिलेला आहे विश्वचषकामध्ये. आणि त्याच 2 संघामध्ये आज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे T20चा दुसरा सेमीफायनल सामना इंडिया विपक्ष इंग्लंड या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र जोरदार हाफी लफनच संमत नाहीत. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातो. ओव्हरथ्रो झालेला आणि 2 धावा लेगबाजचा इशारा पंचर करून येतो. ह्या 2 धावा आव्हानाच्या रूपाने पूर्ण केल्या जात आहेत कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावीने शिलोमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. तिसऱ्या पंचाची ते ऑनफिल्ड पंचाची मदत घेतलेली आहे. आमचे तिसरे पंच दिनेश भांबरे सर.
रेड सिग्नल फलंदाज क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही आणि परिणाम स्वरूप फलंदाज रनआउटशिवाय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश विचारून आलता की इथं मग काय करायचं. काय करू नक्कीच खेळाडू कक्षामधून पंचांची परवानगी न घेता आतिश वांबरे आमच्या कंट्रोल रूममध्ये आलेला आहे. म्हणूनच शिलमाता वर्ल्ड संघाला 2 धावांची पेनल्टी इथे दिली जात आहे. कुठलीही परमिशन न घेता नक्कीच आपण बघतोय कंट्रोल रूममध्ये आतिश वांबरे आला होता. म्हणूनच शिलमाता वर्ल्ड संघाला आता मात्र 2 धावांनी इथे पॅनलाइज केले जात आहे. न्यू बॅटर कौशल यायला मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका की प्रॉपर फटका पाहावा लागेल. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय की फटका देखील प्रॉपर होता आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. कारण 50-50 मामला पाहायला मिळतोय आणि चांगला निर्णय इथं मात्र पंच प्रल्हाद पाटील सरांकडून घेतला जात आहे. तर आपल्या संघासाठी इथे मात्र आपण पाहतोय धावा सेव्ह करताना मात्र प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर हा षटकारच होता जवळजवळ. नक्कीच निर्वेद लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून क्लिअर अँड नेट टेलिकास्ट केलं जातं. रोहन तरी जे प्रोपरायटर आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळतंय. प्रत्येक याचं अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहत आहोत. दयानंद तरे देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळी अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या पॅटवीचा वापर करण्याचा फलंदाजाला मजबूर केलेला आहे. एक सिंगल रन्स कौशल पाटील पूर्ण करतोय. सिंगलने शिलमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 7 धावा. आणि मात्र आपण पाहतोय ज्या 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे त्या 2 धावा इथे मात्र मायनस केल्या जात आहेत आणि सुधारित धावसंख्या पाहायला मिळते ती धावपलीवर फक्त नाही फक्त 5 धावा.
आज इंडिया विरुद्ध इंग्लंड हा T20 विश्वचषकामधील सेकंड सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि योगायोग आपण पाहतोय कारण अगोदर 2022मध्ये देखील सेकंड सेमीफायनल T20 विश्वचषकामधील इंग्लंड विरुद्ध इंडियामध्ये झाली होती. त्यावेळी इंग्लंड संघाने तो सामना जिंकला होता आणि त्यानंतर विश्वचषक देखील इंग्लंड संघाने जिंकला होता. त्यानंतर 2024मध्ये देखील योगायोगाने सेकंड सेमीफायनल दुसरा सेमीफायनल सामना इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये झाला होता. त्यावेळी इंग्लंडला पराभूत केलं होतं इंडियाने आणि त्यावेळी देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकावर देखील नाव कोडलं होतं आणि योगायोगाने आता मात्र यावर्षी देखील सेकंड सेमीफायनल इंग्लंड विरुद्ध इंडिया या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. याअगोदर 2 वेळा हे दोन संघ आमनेसामने आलेत. सेकंड सेमीफायनलला याच दोन संघांमध्ये विश्वचषकामधील पाहायला मिळालेलं आहे. एक वेळेला इंग्लंड तर दुसऱ्या वेळेला इंडिया संघाने या चषकावर नाव कोडलेलं आहे. अश्विन येतो बॉलिंग ट्रॅकवर. हो प्रयत्न चांगला आणि काय घडलंय तिथे तर झलबाजूमध्ये फलंदाज बाद बिग ब्लो बिग बड ऑफ वॉल इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. कौशल पाटील बॅक टू पॅव्हलियन. खूप मोठा हादरा म्हणता येईल कारण बिग ब्लो बिग बड बाद होताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र अडचणीत सापडताना शिलमत वर्ल्ड संघ पाहायला मिळतोय. रन मशीन ऑफ बॉल आतिश पाटीलच्या हात शिवशिवत असतील कारण बऱ्याच टुर्नामेंट तो आपण बघितलं तर क्रिकेटपासून दूर आहे. जशी या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हा खेळाडू राहिला होता कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक बाईक त्याच्या नावे पाहायला मिळले होते. अतिशय चांगलं परफॉर्मन्स आतिश पाटील याने केलं होतं. सध्या ते व्ही आय पी डायझर आहेत आणि नक्कीच त्याची कमी देखील शिलमत वर्ल्ड संघाला खलत असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना अश्विन पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये वैभव पाटील. वैभव पाटील आले आल्या चेंडूला फिरकावून देतोय. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा बार मेडुकेचवरून षटकार. धावसंख्या 6ने वाढते आणि धावसंख्या 6ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पोहोचते ते 11वर. आव्हान ठेवले गेले ते 65 धावांचं 65 लक्षाचा पाठलाग का शिलमत वर्ल्ड संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन पाटील आपण बघतोय विष्णू पाटील यांचे सुपुत्र आपण बघतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेटेक पंचांच्या भूमिकेमध्ये पालत पाटील त्यांचे सुपुत्र देखील वेदर्स पाटील आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. पुलटा चेंडू इथे मात्र समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा बार. वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. क्या बात आहे. तो आलाय धनाजी पाटील मास याचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सुस्वागतम धनाजी पाटील मास ज्यांच्या माध्यमातून सर्व लेखाजोखा देखील जेसेचा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. खरं तर नक्कीच आपण बघतोय त्यांच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती आली होती की मी खरं तर 27वी स्पर्धा धरून चाललो होतो मात्र त्याने सांगितले की 28वी स्पर्धा आहे आणि 28वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे मात्र आपण बघतोय माचं खास स्वागत इथे करताना फलंदाज या षटकाराने. धनाजी पाटील आपण बघतोय मास यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि जरी धनाजी पाटील मास यांची गाडी जर आतमधून आली असते तरी त्यांच्यासाठी परमिशन होती परवानगी होती. मग कडेकडेने मास यांची गाडी येताना पाहायला मिळते. तो आलाय धनाजी पाटील मास यांचं आगमन झालंय. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जॉन वेक्ता सारंगाव तर दुसऱ्या बाजूला चौठावीराव मानकोली हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला सारंगावचा वंडर बॉय सनी पाटील तर दुसऱ्या बाजूला मानकुलीचा सुपर विनीत माली. एका बाजूला कोल कॅप्टन निलकंठ पाटील देखील या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला मानकुली एक्सप्रेस वैभव माली देखील या ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
हार्ड हिटर ऋतिक माली देखील आपण एका बाजू लाईन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यामधील 9वा पेश करणारा मोहित माली देखील लाईन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धनाजी पाटील मास यांना विनंती असेल की पण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी फान केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय फांडले ग्रीजरमधून सीम आपार धावा मिळतील 4 चौकार. आणि चौकाराने शेलुमात वर्ल्ड संघाची धावफलकमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 25 ओव्हर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे हायपर आणि ॲक्टिव्ह सदस्य धनाजी पाटील मास यांचं खास स्वागत इथे फटाक्यांच्या आतिषबाजीने केलं जात आहे. तो आलाय. वेलकम धनाजी पाटील मास, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम धनाजी पाटील मास ज्यांच्या खास स्पर्धेचं नक्कीच प्रेक्षक आणि खेळाडू देखील प्रतीक्षा करत आहेत. त्यांची तारीख गुलदस्त्यात आहे आणि लवकरच कमिंग सून मेगा इव्हेंट धनाजी पाटील मास यांची खास टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. कमिंग सून नक्कीच संपूर्ण नक्कीच शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचेल. कशा प्रकारे नक्कीच खूप बिजी आहेत धनाजी पाटील मास, कारण एका भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन त्यांच्यामध्ये पण केलं जाणार आहे आणि त्याची जुलवा करण्यात ते खूप सदैव विजय आहेत. तो आलाय, हा तोच आलाय. व्ही आय पी डायझोर धनाजी पाटील मास यांना आपण पाहू शकता. तर बोलू आपण सामन्याकडे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 25. अजय पाटील कंटिन्यू आपण बघतोय भरोडीचा हिटमॅन, ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक देखील झलकवलेलं आहे. पुन्हा एकदा कंटिन्यू आपण बघूया त्याला ठेवलं गेलं आहे. 25 धावा धावपैकी झलकले गेलेले आहेत. स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. पेस आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. अगदी ऑस्ट्रम हा चेंडू हाताळला होता गोलंदाज अजय पाटील याने. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये मेहुल थली आणि भिवंडी या टेनिस क्रिकेटमधील एकमेव असा गोलंदाज जो दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतोय. स्विंग अँड मिस, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण कुशल मेंडिस हा श्रीलंकेतला गोलंदाज पाहिलेला आहे दोन्ही हाताने गोलंदाजी करताना, आणि त्याप्रमाणे आपण बघितलं तर मेहुल थली असा एक गोलंदाज भिवंडी तालुक्यामधील जो दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतोय. पिंपलनेर चषकामध्ये त्याची ही किमया आपण पाहिली होती. एकाच षटकामध्ये त्यांनी दोन्ही हाताने गोलंदाजी हाताळली होती. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये ते आपल्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय आणि फलंदाजा आवाक्या बाहेरचा देखील चेंडू, आणि म्हणूनच भूर्दंड भोगावा लागतोय. इथे पंच 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा देताना गोलंदाज अजय पाटील याला वाईटचा इशारा देखील येतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. अजय पाटील भरोडी संघ आपण बघतो भरोडी चषकाचा विजेता संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भिनार चषकाचा विजेता संघ सिलोमात वर्ल्ड संघ पाहायला मिळतोय. इथे मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये मध्ये सेफ लँडिंग होते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. या सिंगलने शिलोमात वर्ल्ड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 27. 65 लक्षाचा पाठलाग शिलोमात वर्ल्ड संघ करताना आपण पाहत आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची 28वी स्पर्धा आपण पाहत आहोत
भिवंडी तालुक्यामधील एकमेव संघटना आपण बघतोय. अनेक संघटना आहेत, मध्ये सर्वाधिक स्पर्धक खेळवण्याचा जो मान आहे, जो विक्रम आहे, तो ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तब्बल ही 28वी स्पर्धा आपण पाहत आहोत. यावेळी मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. ॲक्रोस दालन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. हा निर्धाव चेंडू. या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हे षटक देखील चांगलं पाहायला मिळतं. अजय पाटील ज्याने P1चं पहिलं षटक बदललं होतं, त्या षटकामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी जिंकली होती आणि या षटकामध्ये देखील तेच सातत्य त्याचं पाहायला मिळतंय. समोर जी बाईक आहे, जे मुख्य प्रवेशद्वार आहे, निश्चय मात्र गोंदवले यांना विनंती असेल की आपण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हो 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 हो, आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. मेडविकाचीवरून षटकार. ओरपीच चेंडू होता आणि या चेंडूला भेरकावून दिलेला आपण पाहतो या 6 धावांसाठी. धावसंख्या 6ने वाढते आणि धावसंख्या 6ने पोचते ती या 33 वर. अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे इथे मात्र या शेलमत वलया संघाला. श्री गणेश भरुडी संघाने जे लक्ष ठेवले ते या तब्बल 65 धावांचं. जरेमरी या अलिमगड बी अजित जरेमरी या माता चषक 2026 आयोजन आपण पाहत आहोत. कालचा दिवस अंतराचा खारबाव संघाच्या नावे राहिला होता, ज्या संघाने फायनलमध्ये धडक मारलेले. प्लॅन मेस इथे मात्र आउटसाइड ऑफस्टम हा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या तिसरं षटक देखील संपलेलं आहे. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33 धावा. धावसंख्या 33 आपण पाहतोय. रन मशीन पोवल आतिश पाटील आमचे रजा घेताना. आतिश पाटील यांची वापसी नक्कीच शेलमात वल संघामध्ये कधी होईल, नक्कीच त्यांची चाहूल तर लागलेली आहे. तर बोलू आपण सन्मानाकडे. व्यायपीठावर तो आलाय. कॅमेऱ्यानं आपण व्यायपीठाचा कव्हर करायचं आहे कारण तो आलाय. कॅमेरामॅन आपण मास आणत झूम करायचं आहे. आपण पाहू शकता रेड यानी खतरे की निशाणी. आपण पाहतो या धनाजी पाटील मास जे जिशेचे हायफर मेंबर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय वेदर्स पाटील यांच्या शुभ हस्ते. हे आपण पाहू शकता जिशेचा संपूर्ण लेखाजोखा देखील त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. धावसंख्या 33 झालेली आहे. इथून 32 धावांची अजूनही आवश्यकता येणाऱ्या दोन षटकांचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. हो हो हो, समोर खेळलेला आहे. स्टँड अँड डिलेवर खडे खडे चेंडूला फेकून दिले वाईट ऑफ वरून सीमा पार. षटकार. विष्णू पाटील याचं भव्य स्वागत करताना आपण बघतोय फलंदाज इथे मात्र शिलमात वल संघाचा धनेश. धावसंख्या 6ने वाढते आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर ब्राह्मणदेव भाटाली संघ जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर होता, मात्र तो संघ देखील पराभूत झाला. आणि कालचा दिवस जर बघितला तर 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. वेले संघाला पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर नंतरच्या 5 चेंडूमध्ये 6 धावा देखील तो करू शकला नव्हता. इथे या गतीमध्ये परिवर्तन कमबॅक करताना आपण बघतो अनुभवाचे बोलताना विष्णू पाटील ज्याच्याकडे भरपूर मोठा दांडगा अनुभव आहे.
आणि अनुभव झोकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खरं तर त्याच्या हातून अगदी कमजोर हाताला लागला होता, त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतो आणि त्यानंतर हा चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धाव प्लेकर 39-39. विष्णू पाटील एक्सपिरियन्स कंपेनर भरुडी संघाकडून चौथं षटक हाताळताना. इथे स्टंपिंग आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. धनेश याची खेळी संपुष्टात. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही तब्बल 28वी स्पर्धा आपण पाहतोय. जरीमरी माता चषक अलिमगड 2026. यानंतर पिंपलास विधी 667 जर्मन पिंपलास आयोजित डे नाईट स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकोणचाळीसच्या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहतो आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय राम भोईर. सव्वीस धावांची इथून अजून आवश्यकता आहे. मात्र इथून अवघ्या 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण पाहायला मिळते. विष्णू पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर विष्णू पाटील याचा सामना करेल फलंदाज राम भोईर. येथे या स्कोर ऑफ द विकेट पलटी शॉट पाहायला मिळतो. मात्र तेवढं चांगलं शतक्षण देखील केलं जात आहे. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केले. संघाची धावसंख्या सिंगल पोहोचली ती 40 वर. 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र इथून आता आपण बघितलं तर अवघ्या 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8-25चं समीकरण. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आपण सामन्यामध्ये श्रीगणेश भरोडी विपक्ष शिलोमत वल या दोन संघामध्ये. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला आणि आता मात्र इक्वेशन अवघड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील सामन्यामध्ये खरं तर आपण बघितलं तर एका सामन्यामध्ये अलिमगड संघाने 23 धावांची आवश्यकता असताना त्या 23 धावा चेस केल्या होत्या. चांगलं परफॉर्मन्स हर्ष पाटील याचं पाहायला मिळालं होतं. भाटाले संघाविरुद्ध अशक्य विजय आपल्या संघाला हर्ष पाटील याने मिळवून दिला होता. इथे स्वतःच्या फाल्करमध्ये चांगले शतक्षम पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 7 धावा एक्सपिरियन्स कंपेनर विष्णू पाटील यांनी खर्च केला. पहिल्या चेंडूवर खरं तर षटकार आला होता आणि त्यानंतरच्या या चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. चार षटकांची समाप्तीनंतर शिलोमाता वल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 40. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6-25चं समीकरण. आता डू ऑर डाय सिच्युएशन शिलोमाता वल संघासमोर पाहायला मिळते, कारण लक्ष अवघड बनताना पाहायला मिळत आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता मात्र गोलंदाज आधी याला नंतर बोलवलं गेलेलं आहे. शेवटचे षटक हाताची जबाबदारी आधी याच्यावर सोपवली गेलेली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल. चेंडूला फेकून दिलेले बॅकवर स्कोलेकच्या वरून सीमा पार षटकार. तिसऱ्या पंचाची देखील मदत इथे ऑनफिल्ड पंचाने घेतलेली आहे. हे 6ही फॅक्टर चेक केलं जाईल. पळत पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अंपायर रिव्ह्यू असणार आहे, हेच आपण पाहतोय अंपायर रिव्ह्यू.
हम्फरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा आपण पाहतोय या षटकाराने या इथून आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मात्र या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित करताना आपण पाहतोय या राम भोईर. राम आपलं काम चोखप्रमाणे या पार करेल का? नक्कीच वल्ल क्रिकेट चौकण्याला देखील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. 5 चेंडूमध्ये 19 धावांची अजून आवश्यकता आहे. आधी याचं स्वागत पहिल्याच चेंडूवर षटकाराने करताना राम भोईर पाहायला मिळतोय. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मात्र फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. डू आय डॅश सिच्युएशन इथे मात्र शेलू मात्र वर्ल्ड संघासमोर इव्हन टेपलेले आहे. 4-18 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक श्रीगणेश भरोडी संघाकडून आधी अतलताना पाहायला मिळतोय. यायला मात्र भिंगरी शॉट चेंडू निघून जाईल स्क्वेअर वरून सीमा पार षटकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना आपण बघूया 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये या 12 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना आपण बघूया शिलोमत वर्ल्ड संघाचा घ्या फलंदाज वैभव पाटील देखील. राम आणि या वैभव यांनी विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. कारण आता मध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. 2 धावांची पॅनल्टी देखील वर्ल्ड संघाला इथे लागलेली आहे. मात्र ती पॅनल्टी लागल्यानंतर देखील आता मात्र सामन्यामध्ये शिरकाव करताना शेलोमत वर्ल्ड संघ पाहायला मिळतोय. यांच्या जगामध्ये चेसिंगचे जे हायेस्ट विक्रम आहेत, हायेस्ट चेसिंगचे ते विक्रम देखील वर्ल्ड आणि गोवे या 2 संघांच्या नावे आहेत. हो 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 हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार. 2 एंड रो 2 में 2 ठोक डाले. आणखीन एक षटकार. वैभव ऑन फायर. सारंगाव संघाने आपला डिसिजन कॉम्बॉक्स मध्ये कळवायचा आहे. सारंगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. द डिसिजन कुल कॅप्टन प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर्मन एकता सारंगाव विपक्षी चौठाराव मानकुल या 2 संघामध्ये. मात्र त्या सामन्या अगोदर हा हॉट सामना पाहायला मिळतोय. कारण इथून आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हॉट सामना आपण बघतोय. हॉट हॅम्पर पल्लत पाटील सर देखील पाहायला मिळतात. हॉट क्लायमेट देखील पाहायला मिळतोय. खरंच आपण पाहतोय या टेम्परेचर आता खूपच हॉट झालेलं आहे. हॉट सामना, हॉट पंच आणि हॉट क्लायमेट देखील आपण पाहतोय. हॉटमॅन नक्कीच वेळेस संदर्भात देखील सूचित करत आहेत. कारण हॉटमॅन हॉट होताना देखील पाहायला मिळतात मैदानामध्ये. 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये इथून 6 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? क्या बात आहे. नक्कीच शिलोमत वर्ल्ड संघाने देखील हार मानलेली नाही. जिद्दी क्रिकेट ते देखील खेळताना पाहायला मिळतात. इथे या कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण 1-2 का 4 आणि हा खराब क्षेत्ररक्षण कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतोय. आणि आता मध्ये समीकरण बदलताना कारण शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. पॅनल्टी देखील दिली गेली होती शिलोमत वर्ल्ड संघाला.
मग ते त्यानंतर देखील जी पॅनल्टी दिली गेली होती या 2 धावांची आणि तेवढ्याच 2 धावांची आवश्यकता आहे आता मात्र शेलूमध्ये वर्ल्ड संघाला. मग आता सामना अजूनही संपलेला नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत नक्कीच सामन्याचा रिझल्ट आपल्या समोर येणार नाही, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित केलं आहे. आपण जर बघितलं तर यंदाच्या मध्ये 6 चेंडूमध्ये देखील 2 धावा डिफेंड केल्या गेल्या. श्री गणेश भरुडी संघाविरुद्ध ती घटना घडली होती. भरुडी संघाला देखील 6 चेंडूमध्ये 2 धावा करता आल्या नव्हत्या आणि एका चेंडूवर 4 धावा देखील पळून धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. हा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सारंगाव संघाने नक्कीच तो विक्रम केला होता. एका चेंडूवर जेव्हा गोल्डन चौकाराची आवश्यकता होती तेव्हा धावून पळून त्यांनी पूर्ण केल्या होत्या. न्यूक्लियर पिंपलनेर संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता आणि त्यावेळी प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील होते, मास होते. नक्कीच जेव्हापासून मेंटॉर हे पद धनाजी पाटील यांनी सांभाळलेलं आहे जर्मन एकता सारंगाव संघाचं, तेव्हापासून या संघाने मागे ओलून पाहिलेलं नाही, हे देखील कटू सत्य आहे. तो आलाय. धनाजी पाटील यांची उपस्थिती आपल्याला व्हीआयपी डायसवर पाहायला मिळते. धनाजी पाटील आल्यानंतर क्लायमेट देखील हॉट झालेलं आहे. हॉटमॅन मैदानामध्ये आणि सामना देखील हॉट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फोर्स केला चेंडूला आणि इथे काय घडलंय तर चुकी केली जाते आणि चेंडू निघून जाते सीमा पार आणि भरुडी संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. सामना जिंकले शिलोमात वल संघाने. अभिनंदन शिलोमात वल, स्पेशली अभिनंदन अतिश भांबरे, कौशल पाटील, वैभव, यतीन मडवी, हार्डलक श्री गणेश भरुरे, हार्डलक अजय पाटील, हार्डलक विष्णू पाटील. माजी सरपंच विष्णू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यायापीठात जोरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि श्री गणेश भरुडी संघ नायकाने संपर्क साधायचा वेदेश पाटील यांच्याशी. विष्णू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यायापीठात जोरूया. आपल्याला सन्मानित केलं जाईल. माजी सरपंच आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष देखील विष्णू पाटील साहेब राहिलेले आहेत. तसेच युवा सेना सचिव अतिजी भांबरे जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत. अतिजी भांबरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायापीठात जोरूया. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जात आहे. व्यायापीठावर आपण पाहू शकता जर्मन एकता सारंगाव संघाचे मेंटॉर आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान हायपर एन ॲक्टिव्ह सदस्य धनाजी पाटील. विष्णू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यायापीठात जोरूया. आपल्याला फलाद पाटील आणि जरीमरी आलिमगड बी संघ इन्व्हाइट करत आहे. तसेच अतिजी भांबरे यांना देखील विनंती असेल, जे देखील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जर्मन एकता सारंगाव विपक्ष चौठाराव मानकुल या दोन संघामध्ये. दुपारच्या 17 नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम यतीन मडवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील. नो डाऊट 36 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या बॅटमधून विजयी फटका देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना देखील एक विकेट त्याने प्राप्त केलं. तो वैभव पाटील ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. तर सारंगाव संघाने क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. धनाजी पाटील जे मेंटोर आहेत त्यांचा ग्रीन सिग्नल देखील आलेला आहे. क्षेत्रक्षण सजवायचं आहे सारंगाव संघाने.
वैभव पाटील ठरला या सामन्यात सामनावीर आणि वैभव पाटील यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून दिलं जाईल. धनाजी मास पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते वैभव पाटील यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. धनाजी पाटील मास यांचे शुभ असते हे खास पारितोषिक वैभव पाटील यांना दिलं जाते. आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या मला स्पॉन्सर केलेल्या आहेत संतोष बबन पाटील साहेबांच्या माध्यमातून. सारंगाव संघ आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. आज बोलतो आज सदस्य येऊ शकतात. जो प्लेअर असेल ना सदस्य तो पण एकदम खेळाडूच असेल. त्यांना अपेक्षा नाही इथे नाही तर बोलूया आणखीन एक बिग मॅच कडे सामना आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन एकतर सारंगाव विपक्ष चौठारो मानकुल या दोन संघामध्ये. दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत. आमचे ऑफिशियल पंच देखील आता मात्र मैदानामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये. टेम्परेचर खूपच हॉट झालेले आपण पाहतोय. हॉट मॅन प्रल्हाद पाटील जे पीपी पॅनलचे या प्रमुख आहेत त्यांचा पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो आलाय नक्कीच. आपण उल्लेख यासाठीच केला होता दिनेश भांबरे सर. तो आलाय आणि सामना बघा तो आल्यानंतर त्याचे पायगुण कडक सामना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय भांबरे यांना विनंती असेल शिवसेना सचिव की आपण या आपलं देखील या स्पर्धेमध्ये या युवसेना शिवसेना सचिव आपण पाहतोय अतिशय भांबरे त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील हेतूची सन्मान आपण इथून करणार आहोत. अतिशय भांबरे यांना विनंती असेल की आपण व्यापीठ येऊया आलेले आहेत. नक्कीच वेदर्श पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते अतिशय भांबरे यांना सन्मानित करायचं आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत आणि एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज यंदाच्या कामातील आपल्याला पाहायला मिळाला होता ज्याने या मानकुल या मैदानावर हा कारनामा केला होता. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होते. आदेश पाटील आपण बघतोय आमच्या ठीक कॉम्बॉक्सच्या समोर आणि याच फलंदाजाने तो विक्रम केला होता. विनीत माली विथ ऋतिक माली ही साऱ्या जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन पाटील सज्ज होताना प्रत्येक 5 षटकाचा सामना ज्यामध्ये 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहेत आणि पॉवर प्लेचं पहिले षटक घालण्यासाठी P1चं पहिले षटक घालण्यासाठी नवीन पाटील बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. जरेमरी माता अलिमगर चषक जरेमरी अलिमगर बी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेलं ते वेदर्श पाटील दीप पाटील आर्यन पाटील मेहुल थली हिमांशु पाटील अभिषेक पाटील कौशल पाटील दीपक पाटील तेजेश पाटील मोनिश पाटील चेतन पाटील रोहित पाटील सुजय पाटील हर्षल पाटील हिरण्य पाटील नचिकेत पाटील भाविक पाटील हर्ष तुकाराम पाटील दुर्गेश पाटील राज पाटील हर्ष पाटील अजय पाटील महेश पाटील मयूर पाटील मयुरेश पाटील साजन टांडेल भूपेंद्र